सध्या महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ संपूर्ण महाराष्ट्रावर घोंगावते। एकीकडे राज्यातील आणि देशातील सगळ्याच राजकीय नेत्यांना गावबंदी करून गावात येण्यास गावकरी बंदी करत आहेत, तर दुसरीकडे क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटलांना 100 जेसीबी लावून त्या जेसीबी मधून फुलांची उधळण करत उत्स्फूर्तपणे स्वागत करत आहेत। या राजकीय नेत्यांना फक्त मराठा समाजच गावात किंवा तालुक्यात येण्यास बंदी करतोय असं नाही, तर ओबीसी, एसटी, एससी समाजातील लोक सुद्धा मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये ताकदीने सहभाग घेऊन या मागणीला पाठिंबा दर्शवत आहेत। हिंगोली जिल्ह्यातील साळवा गावातील वडार समाजाच्या लोकांनी तर मराठा आरक्षणासाठी संपूर्ण गावात आपला मोठा भाऊ असणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आरक्षण मिळेपर्यंत या गावात येण्यास गावबंदी घोषित केली आणि त्या प्रकारचे फलक सुद्धा जागोजागी उभे करण्यात आले। म्हणजे मराठा आरक्षणाच्या या प्रश्नाला इतर समाजाचाही पाठिंबा असताना स्वतःला मराठा म्हणून घेणाऱ्या नारायण राणे, ज्यांना कोंबडी चोर असं म्हटलं जातं, त्यांनी 96 कुळी मराठा व कुणबी मराठा असा नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू केलाय। एकदा आपण हे कोंबडी चोर नारायण राणे नेमकं काय म्हणतोय ते पाहू। नाही नाही नाही, काही गरज नाही। मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही। कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही। 96 कुळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे। अहो सरसकट नको ना, कोण मराठ्यांना पाहिजे? कुठल्या मराठ्यांना पाहिजे सरसकट? कुठला मराठा कुणबी दाखला घेणार नाही। मराठा म्हणतोय, कुणबी मराठा वेगळा आणि मराठा वेगळा। खरं तर या नारायण राणेला स्वतःचं राजकारण वाचवण्यासाठी मराठा आणि कुणबी मराठा हा वाद लावून फडणवीसच्या सांगण्यावरून मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धार कमी करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे। या नारायण राणेनंतर स्वतःचं राजकीय पद गेल्यामुळे आपलं रडकं तोंड घेऊन रडत बसणारा, स्वतःच्या पोराच्या राजकीय भविष्यासाठी रडणारा रामदास कदम याने सुद्धा मराठा आरक्षणावर कमेंट करताना नेमकं काय म्हणलंय तेही एकदा पाहू। मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, माझी त्याला मान्यता नाही, मी त्याच्या विरोधातला आहे। मंडळी, ही दोन्ही नेते समाजाच्या जीवावर मोठे झालेले सडक छाप नेते, यांच्या पुढच्या 10 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती यांनी जमा केली। कदाचित या वैचारिक भिकारी लोकांना फडणवीस व सत्तेतील काही लोकांची मर्जी राखण्यासाठी हे वाचाळवीरांचं काम चोख बजावत आहे आणि यामुळेच हे मराठा आणि कुणबी मराठा असा वाद लावून आंदोलनाचे धार कमी करण्याचे दिवसा स्वप्न पाहत आहेत। परंतु सर्वसामान्य गरीब मराठा यांच्या भूलथापेला अजिबात बळी पाळणार नाही आणि मनोज जरांगे यांनी सुद्धा स्पष्ट केले की ज्यांना कुणबीमधून आरक्षण घ्यायचं नाही त्यांनी घेऊ नका। जरांगे पाटलांची व त्यांच्या आंदोलनाची टॅगलाईनच गरजवंत मराठ्यांचा लढा अशी आहे। त्यामुळे उगीच कोणाला कुणबीमधून आरक्षण घेण्यास जबरदस्ती नाही किंवा बळच तुम्ही कुणबीमधून आरक्षण घ्याच अशी भूमिका सुद्धा नाही। आता या गोष्टीनंतर आपण मराठा आणि कुणबी मराठा ही कसे एकच आहेत याचा आपण महाराष्ट्र शासनाच्याच, मंडळी पुन्हा एकदा सांगतोय, महाराष्ट्र शासनाच्याच महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या प्रकाशित केलेल्या माहितीच्या आधारे हा पुरावा आहे। हा पुरावा म्हणजे महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या एका माहिती पुस्तकात शाहीर अज्ञानदास यांच्या एका पोवाड्यामध्ये छत्रपतींचा कुणबी असा उल्लेख आहे। ते नेमकं काय आहे ते एकदा आपण पाहून घेऊ। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन असलेल्या शाहीर अज्ञानदास
हे आज्ञानदार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजदरबारामध्ये पोवाडा म्हणण्याचं काम करत होते. त्यांनी गायलेला एक पोवाडा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल याचा कोथळा बाहेर काढला, त्यावेळेस ही मोहीम यशस्वी झाल्याबद्दल गडावरील दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिरीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात पोवाडा गाताना शाहीर अज्ञानदासांनी आपल्या पोवाड्यामध्ये एक कडवे, म्हणजे आपण त्याला चौक म्हणतो, चौक म्हणजे 4 ओळींचं एक कडवं, असा त्यांच्या पोवाड्यातील 28व्या चौकात शाहीर अज्ञानदास असं म्हणतात, खान दापुनी बोलला तू तो कुणबी का छोकरा. याचा अर्थ असा होतो, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीवेळी घडलेली गोष्ट, म्हणजे शाहीर असं गाताना असं म्हणतात, अफजल खान दाब देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना विचारतात, अरे तू एवढं मोठं साम्राज्य, एवढं मोठं यश कसं मिळवलंस, अरे तू तर कुणब्याचा पोरा आहेस ना. हा पोवाड्याचा कार्यक्रम ज्यावेळी सादर होत होता त्यावेळी या कार्यक्रमाला स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वतः आऊसाहेब जिजाऊ या सुद्धा राजवाड्यात हजर होत्या. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज, आऊसाहेब जिजाऊ यांच्या समोर शाहीर अज्ञानदास पोवाडा सादर करतायत. तू तो कुणबी का छोकरा, सवरत बादशाही सदरा. त्यांच्या या पोवाड्यावर खुश होऊन स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हातातील सोन्याचं कड आपल्या हाताने शाहीर अज्ञानदासांना भेट म्हणून दिलं. त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजाऊंनाही या पोवाड्यावर खुश होऊन अज्ञानदासांना शेरभर सोनं बक्षीस म्हणून दिलं. याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पोवाड्याच्या कार्यक्रमाला इकडं तिकडं जाता येता यावं यासाठी एक घोडा सुद्धा बक्षीस दिला. म्हणजे हे सगळी माहिती महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माहिती पुस्तकात आहे. मग यावरून हे लक्षात येतंय, जर छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला कुणबी म्हणून घेत असतील तर तुम्ही आम्ही कोण याची एकदा नक्की विचार व्हावा. म्हणजे सर्व मराठ्यामध्ये ते कोणतेही कुळी असू द्या, सगळ्यांचा रोटी बेटी व्यवहार पूर्वीपासून होत आलाय आणि आजही चालू आहे. फक्त हे कवडीमोल किमतीचे राजकारणी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत. त्यामुळे प्रत्येक मराठ्यांनी हा व्हिडिओ प्रत्येक मराठ्यांशी शेअर करावा, ही माहिती द्यावी, जेणेकरून त्यांना या गोष्टीची माहिती होईल. आणि मोठ्या ताकदीने हे जरांगी पाटलांनी उभा केलेले आंदोलन कुठेतरी विस्कळीतपणा यामध्ये येणार नाही आणि जरांगे पाटलांचं हे आंदोलन मोडीत काढण्यास या दलबदलू नेत्यांना यश येणार नाही. आणि हे दलबदलू नेते स्वतःच्या फायद्यासाठी गोरगरीब मराठा समाजातील लोकांचा बळी देणार नाहीत. त्यासाठी प्रत्येक मराठ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही तुमच्याकडेच. थांबूया. जय जिजाऊ, जय शिवराय.